सकाळी 5 वाजता काँग्रेसचे नेते दिल्लीमधील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती। यावेळी काँग्रेस नेते ईव्हीएमवरील आक्षेप नोंदवणार आहेत। भाजपचे निरीक्षक आज मुंबईमध्ये दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्र निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सेंट्रल हॉल विधान भवन इथे भाजप आमदारांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाणार आहे। अजित पवार आज संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेण्याची शक्यता आहे। या भेटीदरम्यान राज्य मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त मंत्रिपद मागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चंदीगडच्या दौऱ्यावर असल्यामुळे आज संध्याकाळी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्रिमंडळाच्या रचनेसंदर्भात आज अमित शहांची चर्चा करणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। पक्षामध्ये गृहमंत्रीपदासंदर्भात चर्चा झालेली नाही असंही त्यांनी म्हटलंय। एकत्र बसून मंत्रिपदासंदर्भात निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलंय। विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कट असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। एकनाथ शिंदे गावी जाणं, त्यांना ताप येणं ही भाजपची स्क्रिप्ट असल्याचा दावाही त्यांनी केलाय। सोशल साईट एक्स वरून त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले। सत्ता स्थापनेआधीच नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून बॅनरबाजी होते। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा भावी पालकमंत्री असा आशयाचा बॅनर नाशिकमध्ये झळकलेला आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं हे बॅनरबाजी केली आहे। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीमधील मतदान प्रक्रिया रद्द झाली आहे। पोलिसांच्या इशाऱ्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। मात्र पुढील 8 दिवसांमध्ये मोर्चा काढू असा इशारा जानकरांनी दिलेला आहे। तर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। मार्कडवाडी ग्रामस्थांच्या बॅलेट पेपरवरच्या मतदान आणि मतमोजणीला कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी समर्थन दिले। हा ग्रामस्थांचा अधिकार आहे, त्यामुळे पोलिसांनी ग्रामस्थांना मतदान करू द्यावं असं सरोदे यांनी म्हटलेलं आहे। पोलिसांनी त्याचं गुन्हेगारीकरण करू नये असंही असीम सरोदे म्हणाले। वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाची हाक दिली आहे। स्वाक्षरी मोहिमेपासून या आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र केलं जाणार आहे। आजपासून राज्यभर सुरू होणारे हे आंदोलन 16 डिसेंबरपर्यंत राबवलं जाईल। शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री करा अशी अनोखी मागणी बीडच्या बंजारा समाजानं केली आहे। त्यासाठी तुळजाभवानीला साकडं घालण्यासाठी बंजारा समाजानं पायी दिंडीचं आयोजन सुद्धा केलंय। हातामध्ये संजय राठोड यांचा फोटो घेऊन पायी दिंडी तुळजापूरकडे मार्गस्थ झाली आहे। राज्य परिवहन महामंडळानं सातारा ते अयोध्या अशी बस सेवा सुरू केली। ही बस साताऱ्यामधून शेगाव आणि नागपूर मार्गे अयोध्येमध्ये पोहोचली। अयोध्येवरून वाराणसी, प्रयागराज, उज्जैन आणि ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन 8 दिवसांनी साताऱ्यामध्ये ही बस दाखल झाली। यावेळी प्रवाशांना गुलाब देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्र सरकारनं कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हटवण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतलाय। त्यामुळे येत्या काळामध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे। यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे। माझं पसंतीचं सिडकोचं घर या महागृहनिर्माण योजनेमधील 2 अटी शिथिल करण्यात आल्यात। ऑनलाईन नोंदणी करताना बारकोड असलेले रहिवासी प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे। त्याचबरोबर स्टॅम्प पेपरवर शपथपत्र देण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे। सराफा बाजारामध्ये सोन्याच्या भावामध्ये 873 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे सोने प्रतितोळा 75,867 रुपयांवर पोहोचलंय। सोन्याबरोबरच चांदीच्या भावात सुद्धा घसरण झालेली आहे। चांदीचे भाव 1,332 रुपयांनी कमी झाले। ठाणेकरांना रविवारपर्यंत पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। भातसामधून होणाऱ्या पुरवठ्यामध्ये घट झालेली आहे। त्यामुळे पुरवठा हा आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विभागांमध्ये 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल। महापरिनिर्वाण दिनी मध्य रेल्वेनं 12 विशेष उपनगरीय लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। 5 डिसेंबरला मध्यरात्री परळ, कल्याण आणि कुर्ला पनवेल या स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत। तसंच दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे। पुण्यातील बेकायदेशीर बांधकामांना PMRDA कडून नोटिसा बजावण्यात आल्या। 10,000हून अनधिकृत बांधकामं हटवण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे।
पुण्यातील कात्रज चौक आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। त्यामुळे पुणे सातारा महामार्गावरील कात्रज चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। उड्डाणपुलाच्या कामासाठी कात्रज चौकातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। पुण्यातील रेल्वे फलाट तिकीट हे 8 दिवस बंद असेल। महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। चंद्रपूरच्या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये हेलिपॅड आणि एक्सिलेटरची सुविधा देण्यात आली आहे। शहरातील बदलापूर बायपास मार्गावर 2017 साली भूमिपूजन झालेला प्रकल्प 95% पूर्ण झालाय। याला 700 कोटींचा खर्च आलेला आहे। या ठिकाणी 600 खाटा आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपकरणं आणि साहित्य असतील। कांदा निर्यातवरील 20% शुल्क कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कांद्याचे दर पुन्हा वाढत असल्यामुळे 50 ते 60 रुपये किलोनं कांद्याची किरकोळ बाजारात सध्या विक्री होते। त्यामुळे निर्यात शुल्क हटवण्यासाठी खासदारांना पत्र देण्याची मागणी करण्यात आली आहे। दक्षिणेकडील राज्यामध्ये झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला मोठा फटका बसलाय। त्यामुळे बाजारामध्ये शेवग्याची आवक कमी झाली आहे। किरकोळ बाजारात 1 किलो शेवग्याला 500 ते 600 रुपये इतका भाव मिळतोय। मुंबई, ठाणे आणि पुण्यासह इतर शहरातील बाजारांमध्ये शेवग्याच्या दरानं उच्चांक गाठलाय। गोंदियामध्ये शासकीय धान खरेदी केंद्रावर हमी भावानं धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे। नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव आणि बोनस मिळण्यापासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे नोंदणी करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। वाशिममध्ये हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। औषध फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय। येवल्यामधील एका शेतकऱ्यानं 2 एकरमध्ये 4 पिकांची लागवड केली आहे। यावेळी शेतकऱ्याला लाखोंचा नफा झालेला आहे। कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली आंतरपीक पद्धतीचा अवलंब करत या शेतकऱ्यानं हा प्रयोग केलाय।